हाय स्टुडंट्स, वेलकम टू श्रीराम कोचिंग क्लासेस. आज आपण बघणार आहोत 10th स्टँडर्डचा सायन्स 2चा फर्स्ट लेसन हेरिडिटी अँड इव्होल्युशन. ओके, तर आता आपण मागच्या लेक्चर्समध्ये हेरिडिटी विषयी आपण शिकलो आहोत. मग त्याच्यामधले काय काय आहे ते सगळं मी तुम्हाला सांगितलंय. आज आपण बघणार आहोत इव्होल्युशन विषयी. आता नक्की इव्होल्युशन काय आहे बरं, तुम्हाला थोडं सांगता येईल का इव्होल्युशन काय? Who will give me answer? हॅलो, मी लेक्चर मध्ये मी करते. तर सांगा बरं, इव्होल्युशन काय असेल? डेव्हलपमेंट. ऍब्सोल्युटली राईट. तर इव्होल्युशन हे काय आहे? डेव्हलपमेंट आहे. ओके, वेट अ मिनिट. तोपर्यंत हे ऑब्झर्व करा बरं. ओके, आता बघा, डेव्हलपमेंट. आता इव्होल्युशन म्हणजे काय हे सगळं आपल्याला व्यवस्थित बघायचंय. तुम्हाला याच्यात काय दिसतंय बरं? समोर काहीतरी दिसतंय तुम्हाला? काय दिसतंय? की आपली सृष्टी, ओके, आपली जी सृष्टी आहे ती काही वर्षांपूर्वी, म्हणजे काही म्हणजे बिलियन्स इयर्स ॲगो, मग सृष्टीवर आपले जीव हे नव्हतेच. ओके, सजीव हा नव्हताच, लिव्हिंग बिंग्स हे नव्हतेच. ओके, हे तर तुम्हाला सगळ्यांना पण माहिती आहे. बरं, मग नंतर हळूहळू पहिले सेल्स निर्माण झाल्या. ओके, सेल्स निर्माण झाल्यानंतर मग पुढे काय काय कसं कसं होईल हे मी तुम्हाला परत नंतर सांगणार आहे. ओके, तर आता आपण जरा टेक्स्टबुक कडे पहिले जाऊया. तर आता पहिले आपण बघणार आहोत इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणजे काय? आता जर तुम्हाला मराठीत म्हणायचं असेल तर उत्क्रांती. इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंजेस अकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता ऑर्गॅनिझम्स ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. आता याच्यामध्ये ओव्हर अ लॉंग ड्युरेशन हे लक्षात घ्या की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये चेंजेस होतात हे पण आपल्याला माहिती आहे. पण ते चेंजेस कसे असतात? ग्रॅज्युअल चेंजेस असतात, हळूहळू हळूहळू, आणि बराच वेळ लागतो. त्याला काय म्हटलं जातं? उत्क्रांती म्हणजे इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणजे काय की सजीवांमध्ये, ऑर्गॅनिझम्स मध्ये अत्यंत सावकाश अशा होणारा बदल जो आहे त्याला इव्होल्युशन म्हटलं जातं. जर तुम्हाला इव्होल्युशनचं एक्झाम्पल पाहिजे असेल तर हे तर तुम्हाला माहिती आहे की पूर्वीचा, आता बघा, आपण पूर्वी जे होतो ते अशा स्वरूपात होतो. हळूहळू काही वर्ष गेल्यानंतर आपल्यामध्ये डेव्हलपमेंट झाली आणि थोडं आपण असं झालं, थोडंसं हा पाय आपले वर यायला, हे पुढचे पाय जे आहे ते वरती यायला लागले. आणि नंतर आपण पायांचा यूज न घेता, उपयोग न करता आपण थोडंसं चालायला लागलो. आता जेव्हा आपण ह्या स्टेपला आलो म्हणजे आत्ताच्या, तेव्हा तुम्ही बघू शकाल की हे तुमचे 2 हात तुम्ही जमिनीवर टेकवून चालता आहात का? नाही. म्हणजेच इथे काय झालं? इव्होल्युशन झालं. इव्होल्युशन झालं म्हणजे काय की सावकाश, क्रमिक असे बदल होणे, की आता ह्या स्टेजमधून ह्या स्टेजमध्ये, ह्या स्टेजमधून ह्या, आणि मग नंतर इथे. अशा प्रकारे आपण आपल्या स्वतःमध्ये काय करत असतो? डेव्हलपमेंट करत असतो. जसं आता तुम्हाला तर माहिती आहे की कोरोनाचा काळ आहे. तुम्ही पण आता कोरोनाविषयी काय काय ऐकत आहात. तर त्याने स्वतःमध्ये म्युटेशन केलं. ओके, म्युटेशन म्हणजे ते पण काय करतो की स्वतःमध्ये काही चेंजेस घडवून आणले जातात. ओके, तुम्ही ऐकलेलं आहे ना? नक्की का? उत्तर द्या लवकर. की हळूहळू कोरोनामध्ये म्युटेशन होतंय, त्याच्यामध्ये चेंजेस घडून येत आहेत, हे तुम्ही ऐकलंय की नाही? तर हो, ओके. तर इथे आपण तसं ॲज इट इज तसं म्हणता येणार नाही, पण इव्होल्युशन हे काय आहे मेन हे लक्षात घ्या की ग्रॅज्युअल चेंजेस आहे. पण कसे? ओव्हर अ लॉंग ड्युरेशन, अगदी हळूहळू होणारे. This is a very slow going process through which development of organisms is achieved. की अतिशय स्लो प्रोसेस आहे ही. ऑल द स्टेजेस इन चेंजेस ऑकर्ड इन व्हेरियस कंपोनंट रँकिंग फ्रॉम
stars and planets in space to the biosphere present on the earth should be included in the study of evolution. ओके, म्हणजेच काय सांगितलंय की आता तुम्ही बघाल की जसं स्टार्स आहेत, प्लॅनेट्स आहेत, ओके, तर हे जे स्टार्स प्लॅनेट्स आहे स्पेस मधले, ओके, तर याच्यावर म्हणजे यांच्यापासून तर पृथ्वी सुद्धा, पृथ्वी असलेल्या पूर्ण ही जी जीवसृष्टी आहे यांच्या आपण जर यांचा बदलांचा विचार केला तर तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये सुद्धा काय झालेलं आहे, इव्होल्युशन झालेलं आहे. अर्थ डायरेक्ट आता अर्थ आहे अशीच अर्थ होती का काही वर्षांपूर्वी? बिलकुल नव्हती. अर्थवर एकही जीव नव्हता, एकही काहीच नव्हतं अर्थवर. अर्थ म्हणजे एक असा तप्त असा गोळा होता आणि त्या तो गोळा हळूहळू मग आता आपण सांगू शकतो की जसं मिथेन आणि ऑक्सिजन वगैरे ह्या वायूंचे एकत्र येऊन कार्बन डायऑक्साईड वगैरे तयार झाला, हळूहळू ओझोन लेअर तयार झाला आणि हळूहळू जी अर्थ आहे ना ती काय होत गेली, थंड थंड होत गेली आणि मग पाणी निर्माण झालं. मग पाण्यामध्ये एक सेल्स निर्माण झाले, त्या सेल्स पासून ऑर्गॅनिझम्स तयार झाले आणि हळूहळू उत्क्रांती झाली म्हणजे इव्होल्युशन झालं. आणि आजची अर्थ तुम्ही बघाल, ऍक्च्युली तुम्हाला माहितीच आहे आजच्या अर्थ विषयी. तर मग हे जे तुम्हाला दिसतंय ते बघा, मग पहिले अर्थवर काही म्हणजे काही नव्हतं. ओके, मग सुरुवात आता तुम्ही बिलियन्स इयर्स ॲगो जर तुम्ही बघाल तर एक फक्त सूर्य एक असा तप्त गोळा होता. अर्थची हळूहळू निर्मिती झाली, मग नंतर त्याच्यानंतर मून, मग आता इथे बघा प्रोकॅरियोट्स आहेत, मग हळूहळू ऑक्सिजन ॲटमॉस्फिअर तयार झालं. ओके, ॲटमॉस्फिअर तयार झाल्यानंतर मग तुमच्या सेल्स वगैरे तयार झाले. ओके, मग त्या सेल्सचं डिव्हिजन होऊन जास्त सेल्स तयार व्हायला लागले. अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकताय, हे बघा हे प्रोटोझोआ म्हणजे आधी फंगाय वगैरे हे तयार झाले. ते झाल्यानंतर इथे बघा तुम्हाला हे काय आहे, अल्गी. हे सगळं हळूहळू तयार झालं. त्याच्यानंतर हे आलं, मग नंतर फिशची निर्मिती, मग त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या स्पेसिस, मग बटरफ्लाय, रेप्टाईल्स म्हणजे आता जसं डायनोसर्स वगैरे. आता काहींचा नाश पण पावलं, आता एक्सटिंक्ट झाले ही गोष्ट वेगळी. मग बर्ड्सची निर्मिती झाली, मॅमल्स, फ्लावर्स, बीज, अशा पद्धतीने. ओके, जसं वर्ष पुढे लोटत गेले त्याच्याप्रमाणे आपल्या या पूर्ण जगामध्येच ओके काय झाले होते, चेंजेस होत गेले. आणि आत्ताच तुम्ही बघाल तर आता आपण एकदम समृद्ध असं जीवन जगतो आहोत. ओके, तर आता तुम्हाला कळलं असेल की इव्होल्युशन काय आहे. Formation of new species due to changes in specific characters of several generations of living organisms as a response to a natural selection is called as evolution. आता evolution ची ही जी डेफिनेशन आहे ही तुम्हाला लर्नच करून ठेवायची की आता जसं निसर्गाला प्रतिसाद देऊन, नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय की निसर्गाला रिस्पॉन्स करून प्रतिसाद देऊन सजीव जे असतात ओके म्हणजे काही एक फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस, सजीवांच्या कॅरेक्टर्स नुसार नवीन स्पेसिस तयार होणे. ओके, सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा लक्षणं असतात आणि ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना त्याच्यामध्ये काही बदल घडत जातात, त्याला म्हटलं जातं इव्होल्युशन. मग फॉर्मेशन ऑफ स्पेसिस ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन्स of living organism as a response to natural selection is called evolution. लर्न करावंच लागेल केव्हाही मी विचारेल. मग आता बघूया आपण 3.5 billion years ago life had been आता तुम्हाला माहिती आहे की आताच मी तुम्हाला सांगितलं की आता एक्झिस्टेडच नव्हती म्हणजे काहीच नव्हतं या लाईफवर या आपल्या याच्यामध्ये. ओके, 3.5 बिलियन्स ॲगो जर तुम्ही गेले तर तेव्हा अर्थवर काहीच नव्हतं.
ऍट द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला तिथे काय होतं, देअर मे हॅव बीन ओनली सिम्पल एलिमेंट्स in one ocean on the earth and simple type of organic and inorganic compounds may have been formed from those. Complex compounds like proteins and nucleic acid may have formed over a long period from those simple compounds. म्हणजे सुरुवातीला आपण म्हणतो ना की सेल आलं, मग नंतर फक्त सिम्पल कंपाऊंड्स होते, मग सिम्पल टाईप ऑफ ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड होते, नंतर मग कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स तयार झाले, फॉर्म झाले, आले नाही, फॉर्म झाले त्याच्यापासूनच. ओके. मग आता तुम्हाला माहिती आहे प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये, प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड हे खूप महत्वाचे आहेत. मग आता मी तुम्हाला शिकवलं की 9वीला माहिती आहे, हा ओके. पण तुम्हाला माहिती आहे न्यूक्लिक ऍसिड हे सुद्धा खूप महत्वाचं आपल्या बॉडीमध्ये काम करतं. मे हॅव फॉर्म ओव्हर अ लॉंग पिरियड फ्रॉम दोज सिम्पल कंपाऊंड. First primitive type of cell may have been formed from the mixture of different type of organic and inorganic compounds. Number of those cells may have increased at the cost of surrounding chemicals. There may have been some different amongst those cells, and according to the principle of natural selection, some may have shown good growth and some may have perished, which could not adjust with the surrounding. आता तुम्ही 10वीला आले आहात बरोबर, आणि जर तुम्ही ह्या 10वीच्या सिलेबस बरोबर तुम्ही ऍडजस्ट करणार नाही तर काय हाल होणार आपले. ऑब्विसली आपल्या करिअर जे आहे कम्प्लिटली थांबवून जाणार. आपलं डिपेंड कशावर करतं, आपल्या रँकिंगवर करतं, 10thच्या आपल्या मार्क्सवर करतं, हे तर तुम्हालाही माहिती आहे. म्हणजे आपल्याला आपल्या सराउंडिंग बरोबर ऍडजस्ट होणं खूप गरजेचं आहे. तसंच काय झालं की सुरुवातीलाच काही सेल्स तयार झाले बरं का, पृथ्वीवर सेल्स तयार झाले, पण त्या सेल्स पैकी काही सेल्स होते की त्यांची गुड ग्रोथ झाली. ओके. त्यांनी काय, आणि काही सेल्स जे होते ते नाश पावले, पेरिश म्हणजे नाश पावले. का बरं नाश पावले ते? विच कुड नॉट ऍडजस्ट विथ द सराउंडिंग. कारण ते काय झालं की त्या आजूबाजूच्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाही. बरं मला सांगा बरं, हे काय कळलं का नक्की की असं झालं असावं की ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक पदार्थ जे सबस्टन्स आहे त्याचं मिश्रण झालं आणि त्याच्यापासून काही सेल्स तयार झाल्या. पण कोणत्या बरं का, हे इथे लक्षात घ्या. सेल्स तयार झाल्या, पण झाल्या असाव्यात म्हणजे मे असं म्हणतोय आपण. फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ cells may have been formed from the mixture of different type of organic and inorganic compound. वेगवेगळ्या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक टाइप ऑफ कंपाऊंड पासून कदाचित त्यावेळेला प्रिमिटिव्ह टाइप्स ऑफ सेल्स तयार झालेले असावे. आणि नंतर काय झालं बरं, त्या सेल्स जे आहेत त्यांनी जे केमिकल्स आहेत ना, ओके, आजूबाजूचे जे कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल्स, ओके, त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे जवळजवळ त्यांच्यामध्ये ते भक्षणच झालं त्या केमिकल्सचं. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्या केमिकल्स पासून त्या सेल्सची संख्या वाढली. आणि संख्या वाढल्यानंतर जसं मी आता तुम्हाला सांगितलं, त्यातल्या काही ज्या सेल्स आहे त्या गुड ग्रोथ झालं त्यांचं, आणि सम मे हॅव पेरिश विच कुड नॉट ऍडजस्ट. आणि ज्यांनी सराउंडिंग बरोबर ऍडजस्ट करू शकलं नाही त्या मात्र काय झाल्या, नाश पावल्या असाव्यात. एवढं कळलं नक्की? हो. ओके. आता कोण वाचते? दिव्या. कुठला पोर्शन जो हायलाइटेड आहे तोच वाचू? नाही, हा. ऍट प्रेझेंट courses of species of plants and animals with huge diversity regarding shape and complexity are present on the earth. Animal diversity ranges from the unicellular amoeba and paramecium to man and giant whale. The planet diversity consists of various species ranging from unicellular cholera to huge banyan tree.
The life exists on Earth everywhere, from equator to both the poles. Organisms are present at all places like air, water, land, rock, etc. Humans have shown curiosity about origin of life and reasons for a great diversity in life present on the earth since ancient period. Different theories about origin and evolution of life have been proposed till today, of which theory of gradual development of living organism is accepted. ओके, बघा याच्यामध्ये काय सांगितलंय, ऍट प्रेझेंट म्हणजे आत्ताचं सांगितलंय. ओके, क्रोड्स ऑफ स्पेसिस म्हणजे तुम्हाला आता जर तुम्ही बघितलं ना तर वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये ह्यूज डायव्हर्सिटी तर आहेच बरं का, ह्यूज डायव्हर्सिटी तर आहेच आहे, पण क्रोड्स ऑफ स्पेसिस म्हणजे लाखो अशा त्यांच्या काय आहेत, स्पेसिस सुद्धा आहेत, म्हणजे प्रजाती आहेत. आणि रिगार्डिंग काय की त्या जसं डायव्हर्सिटी रिगार्डिंग मग शेप, त्यांची कॉम्प्लेक्झिटी म्हणजे आता त्यांचा आकार आहे, त्यांच्यामध्ये जे कॉम्प्लेक्झिटी आहे ते, याच्या रिगार्डिंग लाखो लाखो प्रकारचे तुम्हाला नुसते जर तुम्ही म्हटले ना प्लांट्स तर जगामध्ये असेल बरं का 10 लाख प्लांट्स, नाही एवढेच नाहीये. तुम्ही आता तुमच्या वातावरणामध्ये जरी आता तुम्ही बाहेर उभे राहिले तर तुम्हाला हजारो प्रकारचे वेगवेगळे प्लांट्स तुमच्याच एरियात दिसतील. जसं जगाचा विचार केला ना तुम्ही तर ह्यूज डायव्हर्सिटी आहे, खूप प्रकार आहे. पण मग पूर्वी होतं का रे तसं, सांगा बरं. सुरुवातीला तर एकच सेल आला, त्याचे काही थोडेसे तुम्हाला सांगितलं आजूबाजूचे त्या केमिकल्स कॉस्टिंग झालं आणि मग त्याच्यातून मल्टी सेल्स तयार झाले आणि मग त्याच्यात काही जिवंत राहिले, काही गेले. मग जिवंत राहिले त्याच्यापासून पुन्हा या क्रोड्स ऑफ स्पेसिस आतापर्यंत तयार झाल्या. ओके, एवढं कळलं नक्की? नक्की? येस. तर आता तुम्ही बघा की जे ॲनिमल्स आहे, ओके, ॲनिमल्स डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम द युनिस. आता तुम्हाला हे माहितीच आहे, एकपेशीय प्राणी म्हणजे असं म्हटलं जातं की जर आता आपली पृथ्वी असेल तर पृथ्वीवर पहिला जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाला तो कुठे झाला रे? तुम्हाला हा क्वेश्चन सीईटीला नीटला विचारू शकताय, तर सांगा बरं कुठे. आणि तो 5वी 6वीला पण आहे. लवकर, एवढे हुशार विद्यार्थी आहे, पटकन आपल्याला पुढचं पण कव्हर करायचंय, लवकर. पहिला जो ॲनिमल तुम्हाला माहितीये पाण्यामध्ये पहिला जो ऑर्गॅनिझम आहे तो तयार झाला. ओके, मी आता पण सांगितलं होतं की सगळ्यात पहिला जो काय ऑर्गॅनिझम असेल तो पाण्यात म्हणजे वॉटर मध्ये तयार झाला. ओके, तर हळूहळू म्हणजे तो कसा असावा, असं असेल की तो युनिसेल्युलरच होता. ओके, म्हणजे जसं आता अमिबा, पॅरामोशियम, आपण युनिसेल्युलर आहोत का? बोलता नाही, आपण मल्टीसेल्युलर. हा, आपण मल्टीसेल्युलर आहोत. बघा, पहिला प्राणी जो असेल तो युनिसेल्युलर होता, एका सेल पासून बनलेला, आणि त्याच्याच पुढे 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 आपण मल्टीसेल्युलर म्हणजे 1-2 सेल नाही आपल्या याच्यात, मल्टी म्हणजे खूप जास्त. ओके, तर ॲनिमल्सची जी डायव्हर्सिटी म्हणजे प्राण्यांमध्ये म्हणजे आता एक पेशीय प्राणी जसं अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, त्यांच्यापासून तर मॅन, जायंट व्हेल पर्यंत असे प्राणी तयार झाले आत्ताच्या कंडिशन मध्ये, आत्ताच्या प्रेझेंट म्हणजे आता जर तुम्ही पृथ्वीकडे बघाल तर. द प्लांट डायव्हर्सिटी तसंच प्लांट्सचं पण आहे, ॲनिमल्सचं तर तुम्हाला सांगितलं, तसं प्लांट्सचं पण आहे. द प्लांट डायव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ व्हेरियस स्पेसिस रेंजिंग फ्रॉम युनिसेल्युलर, कोण आहे बरं युनिसेल्युलर? आपला क्लोरेला. ओके, टू अ ह्यूज बनियान ट्री. बनियान ट्री म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? बनियान ट्री म्हणजे काय? आपलं वडाचं झाड. आज वड पौर्णिमाच आहे ना, आपलं वडाचं झाड म्हणजे हा एक पेशीय जे आपलं प्लांट आहे त्याच्यापासून तर हे मल्टी सेल्युलर म्हणजे युनिसेल्युलर पासून या मल्टी सेल्युलर प्लांट पर्यंत आता आपल्या निर्मिती झालेली आहे. द लाईफ एक्झिस्ट ऑन अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वेटर टू बोथ द पोल्स. म्हणजे लाईफ सगळीकडेच एक्झिस्ट झालं नंतर
मग कुठे, अगदी मग पोल्सवर, इक्वेटर पासून तर पोल्स पर्यंत. ओके. ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ॲट ऑल द प्लेसेस लाईक एअर, याचा मिनिंग सांगण्याची गरज नाही, एअर, वॉटर, लँड, रॉक एक्सेट्रा. Humans have shown curiosity about origin of life. आपल्याला नेहमी, ह्युमन्सला नेहमी क्युरियासिटी होते बरं का. कशाची? ओरिजिन ऑफ लाईफ, की आपलं लाईफ चं उगमस्थान म्हणजे सुरुवात कुठून झाली असावी, ही नेहमी क्युरियासिटी होते. बरोबर. अँड रिझन्स फॉर सच अ ग्रेट डायव्हर्सिटी इन लाईफ प्रेझेंट ऑन द अर्थ सिन्स ancient period. की आता तुम्ही बघा की याचं रिझन्स, कारण शोधण्याची नेहमी त्यांना उत्सुकता होती. काय रिझन असेल, आपली एवढी डायव्हर्सिटी कशी आली असेल, हे सगळं नेहमी याचा अभ्यास ह्युमनने केलाय. डिफरंट थिअरीज अबाउट ओरिजिन अँड एव्होल्युशन ऑफ लाईफ हॅज बीन proposed till today, of which theory of gradually development of living organisms is accepted. म्हणजेच काय की ह्या ज्या थिअरीज आहे ना, की ओरिजिनची, इव्हॅल्युशन कसं झालं, ह्या सगळ्या वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या आणि याच्यामध्ये हळूहळू डेव्हलपमेंट झालं, की आपण मग नंतर त्याच्यावर आलो की हा असं झालं असावं, मग असं झालं असावं. ओके. मग हा ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ काय ऑर्गॅनिझम्स इज ॲक्सेप्टेड. हो, की एवढं आपल्याला ह्या सगळ्या थिअरीज मध्ये लक्षात आलं की जे काय झालं असेल ना, ते ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट झालेलं आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. म्हणजे पहिला याच्यावरनं एवढं तर लक्षात आलं की पहिला जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम डायरेक्ट आपल्या आता जसं आपण आहोत ना, तसंच 3.5 बिलियन इयर ॲगो तसाच्या तसं आपण तयार नव्हतो. हे तर लक्षात आलं तुम्हाला? येस. आणि समजत असेल तर हो नाही काहीतरी बोलायचं. मला असं वाटतं की समजत नाहीये. ओके. आता हे तुम्ही रीड करून घ्या एकदा. याच्यामध्ये तेच सांगितलंय की वेगवेगळे जे फिलॉसॉफर्स आहे, रिलिजियस आहे, यांनी जीवसृष्टीविषयी लिहून ठेवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपले इंडियन आहे, चिनी आहे, रोमन, ग्रीक या सगळ्यांनी त्याच्याविषयी लिहून ठेवलंय. त्याच्यावर गहन असा विचार केला आहे. ग्रह, तारे, म्हणजे बघा इथे बघा तुम्ही प्लॅनेट, स्टार्स, एक मिनिट, स्टार्स, वेट अ मिनिट, पंचमहाभूते आणि सजीवसृष्टी यांच्याबद्दल वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये सुद्धा माहिती आपल्याला मिळालेली आहे. पोएट्रीज आहेत, स्टोरीज आहेत. आता सॅक्रेड बुक्स म्हणजे ग्रंथ, रिलिजियस बुक्स म्हणजे ग्रंथ, याच्यामध्ये सुद्धा त्याच्याविषयीची माहिती आपण जर हिस्ट्रीमध्ये डोकावलं आपल्या, तर आपल्याला हे लक्षात येतं. मग आता बघा, आणि हळूहळू ना आपण याच्या पुढे अभ्यास पण करणार आहोत की एखाद्या गोष्टी जर सिद्ध करायची असेल तर त्याला काही पुरावे लागतात की नाही. तर हळूहळू आपल्याला ते पुरावे सुद्धा मिळत गेले. मग आता कसे गेले, काय गेले, ते पुढे तुम्हाला सगळं हेच शिकायचं आहे. आता थिअरी ऑफ एव्होल्युशन. अकॉर्डिंग टू दिस थिअरी, मान्यता वाच बरं. इथपर्यंत वाचा. Theory of evolution. According to the theory, first living material, protoplasm, has been formed in ocean. In due course of time, unicellular organisms was formed. Gradually, changes occurred in the unicellular organisms, from which larger and more complex organisms were formed. All those changes were slow and gradual. Duration of all these changes is at most 300 crore years. Changes and development of living organisms have been वेट. पहिले एवढा पॅरेग्राफ मी सांगून देते. म्हणजे आता बघा की वेगवेगळ्या थिअरीज आहेत. जसं यांनी इथे आपण बघितलं की वेगवेगळ्या थिअरीज आहेत, त्याचा अभ्यास केला गेला. तर अकॉर्डिंग टू दिस थिअरी असं कळलं की फर्स्ट लिव्हिंग मटेरियल म्हणजेच प्रोटोप्लाझम जो पहिला होता तो हॅज बीन फॉर्म इन ओशियन. मी तुम्हाला सांगितलं की पहिला जो होता तो पाण्यामध्ये सजीवांची निर्मिती झाली आहे. अँड इन ड्यू टू कोर्स ऑफ टाइम, आणि हे पण मी तुम्हाला आधीच सांगितलं की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. पहिला काय झालं, युनिसेल्युलर, आणि मग ग्रॅज्युअली काय आपल्याला काय मिळाले,
चेंजेस अकर, त्याच्यामध्ये चेंजेस झाले आणि आपल्याला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम सुद्धा मिळाले, फ्रॉम विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स वर फॉर्म. ऑल दो चेंजेस, आणि हे सगळे चेंजेस जे आहे वर स्लो अँड ग्रॅज्युअल. हे सगळे चेंजेस जे आहेत ते कसे आहेत रे, एकदम स्लो आहेत, ग्रॅज्युअल आहेत. ड्युरेशन ऑफ ऑल दो चेंजेस इज ॲट मोस्ट 300 years ago. आणि हे जे सगळे चेंजेस व्हायला किती वर्ष लागले असतील सांगा रे जरा, किती वर्ष लागले हे चेंजेस व्हायला? 300 crore years. व्हेरी गुड, 300 crore years. सो नेक्स्ट वाचा आता इथून चेंजेस पासून. Changes and development in living organisms have been all round and multidimensional, and this led to evolution of different types of organisms. Hence, this overall process is called as evolution. This is organizational, progressive development of plants and animals from the ancestors having different structure and functional organization is called evolution. Okay. Changes and developments in all organisms had been all round and multidimensional. आता मल्टीडायमेन्शनल म्हणजे काय माहिती का, की एखादं ऑर्गॅनिझम असेल, आता एखादं एवढं काहीतरी हा अमिबा वगैरे असेल, काय असेल, त्याच्यामध्ये जरी पुढे 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 वेगवेगळ्या युनिसेल्युलरचे मल्टीसेल्युलर झाले, तर मल्टीडायमेन्शनल म्हणजे वेगवेगळ्या अंगांनी सर्व बाजूंनी त्याच्यामध्ये चेंजेस होत गेले, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेलं लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. हॅड ऑल राऊंड अँड मल्टी डायमेन्शनल म्हणजे बघा इथे आता परत त्याचं मी क्वेश्चन वाचल्यावर तुम्हाला कळेल. चेंजेस अँड क्वेश्चन हे लाईन, changes and development in living organism had been all round and multidimensional, and these led to evolution of different type of organism. तर याच्यामध्ये सर्व बाजूंनी त्याच्यामध्ये हळूहळू विकास होत गेला, त्याच्यामध्ये काय होत गेलं, डेव्हलपमेंट, चेंजेस होत गेले आणि अनेक प्रकारचे सजीव निर्माण झाले. these led to evolution ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम, आणि मग एव्होल्युशन होऊन वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स तयार झाले. हेन्स दीज ओव्हरऑल प्रोसेस, ह्याच प्रोसेसला काय म्हटलं जातं, इव्होल्युशन. विच इज ऑर्गनायझेशनल, हे पूर्ण जे आहे ऑर्गनायझेशनल म्हणजे मराठीत त्याला म्हटलं जातं संघटनात्मक, म्हणजे सगळ्या बाजूने काम होणे. ओके, तर आता इव्होल्युशनची जर तुम्हाला डेफिनेशन इथे बघू आपण पुन्हा, की इव्होल्युशन म्हणजे काय, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द ancestors having different structural and functional organization is called evolution. आता बघा पुन्हा इव्होल्युशन म्हणजे काय हे आपल्याला बघायचंय. आता बघा की वेगळी वेगळी म्हणजे डिफरंट स्ट्रक्चर आणि डिफरंट फंक्शनल असलेले जे पूर्वज म्हणजे आपले अँसेस्टर्स होते. ओके, तर त्याच्यापासून या वनस्पती आणि जे प्राणी होते त्यांचं काय झालं, डेव्हलपमेंट झाली. कशी डेव्हलपमेंट झाली, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट झाली. याला पण इव्होल्युशन म्हटलं जातं. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की आता मी सांगितलं होतं की मानव पहिले असा माकडासारखा काहीतरी ते चालायचं, 2 हात पुढे इकडे इकडे असं काहीतरी होतं. मग त्याच्यामध्ये प्रोग्रेस होऊन तो ताड झाला. ओके, तसं आता हे जे आहे ना अँसेस्टर्स, म्हणजे जे पण काही चेंजेस झाले ते आपले जे अँसेस्टर्स होते त्यांच्याकडून आल्यानंतरच आपल्यामध्ये ते कसे होत आहेत, काय होत आहेत, मी तुम्हाला पुढच्या याच्यात तुम्हाला समजेल. ओके, तर आता आपल्याला बघायचं आहे इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. प्रत्येक गोष्टीला पुरावे लागतात की नाही, की आता हे तुम्हाला कळलं की असे असे चेंजेस इथे झाले. सुरुवातीला बघा असं फक्त व्हायरस, बॅक्टेरिया, सेल हेच होतं. मग नंतर या पद्धतीने आपल्याला तयार झालं, आपल्या पूर्ण जगामध्ये असे चेंजेस झाले. तसं प्रिमिटिव्ह म्हणजे आता अर्थच्या बाबतीत पण तसंच आहे. मग पूर्वीच्या काळात असे प्रिमिटिव्ह ट्राईब, मग नंतर इंडियन्स, वेगवेगळे आता ब्रिटिश यांचे प्रत्येक आता
ॲनिमल्स मध्ये असू दे, प्रत्येक ठिकाणचे ॲनिमल्स वेगळे. बघा ॲडॉप्टेशन हे तुम्ही शिकलेत, मग आहे तेच ॲनिमल्स, त्यांचे अँसेस्टर सेम असतील, पण काही जे आहे ते इकडे गेले, काही इकडे गेले, तर त्यांच्यामध्ये ॲडॉप्टेशन होऊन काही चेंजेस झाले. हे जे मी बोलते ना ते आता तुम्हाला पुढे जास्त चांगलं कळेल जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल्स येतील, की यांचा जो बेस असतो ना तो सेम आहे, पण इकडे गेल्यानंतर त्याचं ॲडॉप्टेशन वेगळं, याचं ॲडॉप्टेशन वेगळं, अशा पद्धतीने तुम्हाला ते पुढे कळेल. ओके, तर आता इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन झालं हे आपण केव्हाचं म्हणतोय, पण त्याला पुरावे काय बरं? मग आपल्याला काही पुरावे बघायचे आहेत. बघा इथे नावं दिलेली आहेत, या प्रकारचे आपल्याला मी याच्याविषयी आता पुढे लेसन मध्ये सांगणारच आहे. ओके, तर मग आता आपण बघूया ते काय आहे ते. मग आता याच्यामध्ये पहिले आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती गोळा करायला लावलेली आहे, ती मात्र करा. ओके, आता मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस. मग आता मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस म्हणजे काय ते पण आपल्याला आज बघायचं आहे. मग ऑब्झर्व द फॉलोइंग इमेज अँड नोट द सिमिलॅरिटीज बिटवीन गिव्हन ॲनिमल इमेज अँड प्लांट इमेज. खाली इथे बघा तुम्हाला काही ॲनिमल्स दिसत आहेत, इथे काही प्लांट्सवर फ्रुट्स वगैरे पण दिसत आहेत, ते प्लांट्स पण दिसत आहेत. मग याच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहे ह्याचा विचार तुम्हाला करायचा, हा तुमचा आहे क्वेश्चन. मग त्याचा आन्सर काय असणार आहे बघा. ॲनिमल्सचे इमेजेस तुम्ही जर बघितलं, वी सी सिमिलॅरिटीज इन द स्ट्रक्चर ऑफ माउथ. हे बघा सगळ्यांचं माउथचं स्ट्रक्चर जे आहे ते काय आहे, सेम आहे. पोझिशन ऑफ आईज आपले बघा यांचे आता इथे मध्ये जे इथे बघा इथे त्यांचं नोज आहे, पण ह्या बाजूला आणि ह्या बाजूला त्यांचं काय आहे, आईज आहे, म्हणजे ह्या दिशेकडे त्यांचे आईज. नंतर सगळ्यांचे सेमच दिसत आहेत बघा. डिस्ट्रीब्युशन ऑफ हेअर ऑन देअर बॉडीज, त्यांच्या बॉडीवर जे हेअर आहे ते सुद्धा सिमिलर दिसत आहे. प्लांट्स मध्ये पण तुम्ही बघाल, वी सी सिमिलॅरिटी इन द शेप ऑफ लिव्सचे शेप जे आहेत ते, वेनेशन म्हणजे त्यांच्या ज्या शिरा वगैरे असतात ते, पेटिओल्स, कलर ऑफ देअर लिव्स, पोझिशन अँड मॅनर इन विच द फ्रूट हँग फ्रॉम द ब्रँचेस एक्सेट्रा. त्यांचे जे म्हणजे कशा पद्धतीने इकडे तुम्ही बघू शकता बघा, या ज्या पद्धतीने हे मँगोज वगैरे लटकले त्याचप्रमाणे हे फ्रुट्स वगैरे ह्यांचे ते पण तुम्हाला याच्यामध्ये सिमिलॅरिटीज तुम्हाला दिसून येत आहेत. याच्यानुसार तुम्ही लिव्स मध्ये पण बघू शकताय. काही झाडांचे लिव्स सेम असतात, काहींमध्ये डिफरन्सेस असतात, हे सगळं. पण प्रत्येक आता काही पानं तुम्ही बघू शकता असे असतात बरं का. पण हे सगळे जर बघितलं तर बरंच सिमिलर आहे. हे जर तुम्ही सगळे लिव्स बघितले ना तर ते हे बघा ह्याच आकारामध्ये, आणि हे त्यांचं हे सगळं रेषा वगैरे काय असतील ते. ओके, तर ह्या लिव्स मध्ये बराच आपल्याला आपल्या हे जे दिलंय पिक्चर त्याच्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटी दिसून येते. व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आय अँड स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स अँड इयर. आता इयर्सचे जे पेने म्हणजे काय हे बघा, हे कान जे आहेत ते, त्यांच्या पाया वगैरे असं काहीतरी म्हणतात मराठीत. and thickly distributed hairs on body are seen in animals, whereas similarities in characters like, मग हे सगळं मी आता वाचलंच आहे. मग लिफचा शेप झाला, वेनेशन झालं, पेटिओल्स झालं, हे सगळं याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटीज दिसत आहेत. म्हणजेच याच्यावरनं मला असं लक्षात येतं की काय लक्षात आलं बरं, इथे तुम्ही थोडंसं वाचलं तर तुम्हाला स्वतःलाच लक्षात येईल. काय लक्षात येतं, these indicates that there are some similarities in those group and hence it provides that their origin must be same. त्यांचे origin जे असेल, त्यांचे जे ancestors असतील ते common, म्हणजे their origin must be same and must have common ancestors. बघा ना, त्यांची चेहऱ्याची सगळ्यांची ठेवण मात्र सेम आहे इकडे बघाल तर. ओके, आता ह्याचं जर तुम्हाला एक्झाम्पल पाहायचं असेल ना मॉर्फोलॉजी एव्हिडन्सेसचं, तर तुम्ही इथे बघू शकता याच्यामध्ये की हा जो ग्रे वुल्फ आहे हा कॉमन अँसेस्टर आहे.
त्याच्या आता तो युरोपमध्ये गेला असेल तर अशा पद्धतीने त्याने ॲडॉप्टेशन केलं, नॉर्थ अमेरिकेला गेला असेल तर अशा पद्धतीने, चायनाला गेल्यावर तो अशा पद्धतीने झाला, इंडियामध्ये त्याच्यामध्ये अशा पद्धतीने चेंजेस झाले. या ग्रे वुल्फ हा कॉमन एन्सेस्टर आहे. ओके, मग याचे काही प्रजाती इकडे इकडे इकडे. ओके, आणि मग पुन्हा याच्यापासून हे असे झाले, त्याच्यापासून म्हणजे असे करत 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 ह्याच चेहऱ्याची अशीच ठेवण असणारे किंवा याचेच हे कॉमन अँसेस्टर जे आहे ते असेच पुढे नवीन नवीन स्पेसिस ज्या आहेत त्या तयार झाल्या. ओके, मग आता याच्यामध्ये आता मी तुम्हाला इतक्या केव्हाची सांगते ना की ॲडॉप्टिव्ह रेडिएशन इन डॉग्स. आता हा डॉग आहे, पण याच्यामध्ये जेव्हा ॲडॉप्टेशन झालं तो वेगवेगळ्या ठिकाणी गेला, ते हे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही बघता ना की डॉग मध्ये सुद्धा खूप साऱ्या स्पेसिस आहे. मग तुम्हाला माहिती आहे का? एखाद दोन नावं सांगा बरं, बॉईजला माहिती असतं पटकन. जर्मन शेफर्ड. व्हेरी गुड, जर्मन शेफर्ड. अजून असेल काय मला नाही माहिती. ओके, हो 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 बरोबर आहे. मग मला सांगा ते डॉगच आहे ना सगळे, फक्त त्यांचे जे म्हणजे त्यांचे जे अँसेस्टर्स असतील ते सेम असतील, पण त्यांच्या वेगवेगळ्या प्रजातीच निर्माण झाल्या, ते वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर त्यांचं ॲडॉप्टेशन झालं आणि इव्होल्युशन तर झालं. ओके, अँड इंडिव्हिज्युअल or species that was alive in the past, that two or more differences group of organism alive today are descended from. तेव्हा काय असेल, एखादी स्पेसिस असेल बरं का, फक्त हे बघा एखादी स्पेसिस असेल आणि त्याच्यापासूनच मग ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या तयार झाल्या. बघा ना यांच्या चेहऱ्याची सगळ्यांची ठेवण जी आहे ऑलमोस्ट याच्यासारखीच आहे. ओके, हे सगळे याच्यासारखेच आहे, पण त्यांच्यामध्ये थोडंसं कलर चेंज होणार, काही थोडेसेच म्हणजे कॅरेक्टर्स चेंजेस होतात पुढे. ओके, मग कळलं इथपर्यंत. पुढचा जो आहे तो आहे आपला ॲनॅटॉमिकल एव्हिडन्सेस. आता एव्हिडन्सेस म्हणजे पुन्हा आपला आला पुरावा. आता तुम्हाला कळलं की मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय आहेत ते. ओके, पण मग आता त्याला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेसला जर तुम्ही मराठीत म्हटलं ना तर त्याला म्हणतात बाह्यरूपिकीय एव्हिडन्सेस. बाह्यरूपिकीय म्हणजे काय रे, की बाहेरून दिसणं. या बाहेरून दिसण्यावरनं तुम्ही ओळखलं की अरे हो हे तिन्ही पण फळं असतील ना, या फळांचे जे अँसेस्टर्स असतील ना ते कॉमन असतील बरं का, किंवा हे जे 3 ॲनिमल्स दिसत आहेत ना यांचे अँसेस्टर्स कॉमन असतील बरं का. हे कशावरनं ओळखलं तुम्ही? बाह्य त्यांच्या रूपावरनं, म्हणजेच मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. आता पुढे जर तुम्ही जाल तर तो आहे ॲनॅटॉमिकल एव्हिडन्सेस. मग आता ॲनॅटॉमिकल म्हणजे काय की शरीरशास्त्रीय पुरावे, म्हणजे शरीराच्या ठेवणवरून सुद्धा. ओके, म्हणजेच आता तुम्ही बघू शकताय इथे एक चित्र म्हणजे एक पिक्चर दिलेलं आहे, स्ट्रक्चर ऑफ बोन. ते तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा. कोण वाचतंय? चल चिरायू. असा मस्त भक्कम आवाज असला पाहिजे, छान सगळ्यांना वाचताना कळलं पाहिजे. चला वाचा. झाला बरं, तू वाच. चल सिद्धू, if you carefully वाच ना, मग वेळ नका. If you carefully observe the picture, there does not seem any superficial similarity between human hand, foreleg of ox, flipper of whale, and pythagin of bat. Similarity use of each of those structures is different in respective animal. However, there is similarity in structure of bones and joints in organs of each of those animal. This similarity indicates that those animal may have common ancestors. ओके, बरोबर आहे. आता तुम्ही यात असं सांगितलंय की तुम्ही हे जे चित्र आहे ना ते व्यवस्थित काळजीपूर्वक निरीक्षण करा. तर तुम्हाला काय दिसतंय इथे? तुम्हाला दिसतोय पहिले ह्युमन हँड, म्हणजे इथे मानवाचा आहे.
नंतर इथे काय 4 लेग्स आहे, कशाचे आहे, ऑक्सचे आहे. ओके, नंतर इथे आहे पॅटेजियम ऑफ बॅट, म्हणजेच काय, वटवाघूळ आहे ना, त्यांचे पंख जे असतात त्याचे आहे. आणि हा आहे फ्लिपर ऑफ वेल, म्हणजे देवमासा असतो ना, वेल मासा, म्हणजे त्याला मराठीत देवमासा म्हणतात. त्याचे हे पर फ्लिपर असतात ते दिसत आहेत. आता तुम्ही बघा की हे सगळ्यांचं बघितलं, वरून जर आपण बघितलं, जसं मॉर्फोलॉजिकली जर आपण तुम्ही बघितलं तर ते तर सगळं वेगवेगळं आहे. हा हँड आहे, हे 4 लेग आहे, ओके, हे फ्लिपर आहे, हे पॅटेजियम आहे, हे तर सगळं वेगवेगळं आहे. आता पंख कुठे आणि हात कुठे, ओके. पण तुम्ही जर आतमध्ये बघितलं त्याच्या, तर काय, त्याचं जर तुम्ही बोनचं स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये मात्र सिमिलॅरिटी दिसते. ओके, आतमध्ये तुम्ही जसं ते आतमध्ये बघितलं, रचना भिन्नता आहे. त्याची जी स्ट्रक्चर आहे वरून बघितलं तर स्ट्रक्चर इज डिफरंट इन रिस्पेक्टिव्ह ॲनिमल. However, there is similarity in structure of bones. पण त्याच्या बोन्सच्या स्ट्रक्चरमध्ये मात्र सिमिलॅरिटी आहे. इथे दाखवते बघा मी तुम्हाला. ओके, these similarity indicate that those animals may have common ancestors. आणि ही सिमिलॅरिटी असं आपल्याला सांगते की यांचे ancestors देखील काय असतील, कॉमन असतील. म्हणजे anatomical evidences, म्हणजे काय की organisms have anatomical similarity when they are closely related because of common descent. आता होमोलोगस स्ट्रक्चर्स म्हणजे काय, सारखेपणा इन डिफरंट ऑर्गॅनिझम्स आर. आता ऑर्गॅनिझम्स वेगळे आहेत बरं का, जसं ह्युमन आहे, फ्रॉग आहे. आता आपल्यामध्ये फ्रॉग मध्ये आणि आपल्यामध्ये साम्य आहे. आपण दिसायला काय सारखे आहेत का, आहेत का सारखे, सांगा बरं. नाही. आता बॅट पण काय आपल्यासारखं आहे, म्हणजे वटवाघूळ आणि आपण काय सेम दिसतो का, नाही रे, ते आपण तर नाही सेम दिसत आहे. पण आपल्या मधले जे बोन, स्ट्रक्चर ऑफ बोन आहे ना, ते मात्र काय आहे, सिमिलर आहे. आणि फंक्शन पण डिफरंट आहे बरं का. तो आता इथे बॅटचा पंख आहे, आपण हाताने वेगळं काम करतोय, तर बॅटचा पंख वेगळं उडवण्यासाठी मदत करतोय तो, त्याचं काम वेगळं आहे. फ्रॉगचं काम वेगळं आहे. म्हणजे यांचे जे बोन्स आहेत ना, ते बोन्सचं स्ट्रक्चर असू दे सेम, पण त्यांचे फंक्शन्स मात्र डिफरंट आहेत. ओके, मग याला काय म्हटलं जातं, ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस. आता इथे अजून एक आपल्याला उदाहरण दिसतंय की ॲनालॉगस स्ट्रक्चर. मग याच्यामध्ये वटवाघूळ आणि आपला हा बघा, हा वटवाघूळ आहे आणि हा आपलं छान छानसं फुलपाखरू आहे. ओके, म्हणजे बॅट आणि बटरफ्लाय या दोघांमध्ये सुद्धा काय बोन्सचं स्ट्रक्चर मात्र सेम आहे. ओके, मग याच्यामध्ये ह्या दोन्ही पण जे पुरावे आहे, एव्हिडन्सेस आहेत, हे तुम्हाला छान कळले. फक्त याच्यातले हे 1-2 क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगते. विच आर द डिफरंट ऑर्गॅनिझम्स इन बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम. वेट अ मिनिट. आता बघा तुम्ही, विच आर द डिफरंट ऑर्गॅनिझम्स इन बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम्स. मग आता आपल्या जे बॉडी, ऑर्गॅनिझम्सची बॉडी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे डिफरंट ऑर्गन्स आहेत. मग वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, मग ते कोणते, जसं डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये बघा, मग हे सगळे तुम्हाला मी आता वाचत नाही बरं का, मी तुम्हाला याची PDF सेंड करून देईन. मग आता स्केलेटल सिस्टम मध्ये हे ऑर्गन्स आहेत, व्हिटॅमिन हा, सर्क्युलेटरी मध्ये हे आहे, रेस्पिरेटरी मध्ये हे आहे. नो नीड टू रीड दिस. ओके, सो आय विल नॉट, म्हणजे मी नाही रीड करणार, तुम्ही फक्त बघून घ्या आता. आणि आपल्याकडे वेळ पण कमी आहे, पुढचं लेक्चर आहे तुम्हाला. नंतर तुम्ही बघा तो सेकंड क्वेश्चन जो आहे, इज ईच ऑफ द ऑर्गन्स युजफुल टू ऑर्गॅनिझम. मला सांगा, तुमच्या बॉडीमध्ये जेवढे पण ऑर्गॅनिझम्स आहेत ते खरोखर युजफुल आहेत काय? चला उत्तर द्या पटकन एकदम. आपल्या बॉडी मधले सगळे ऑर्गन्स आपल्याला युजफुल आहेत का नाही? एकदम फटाफट आन्सर. अनम्यूट करा आणि पटकन. वेळ कमी आहे माझ्याकडे. हा, बोल. मी नावं घेते जरा, म्हणजे मला कळतंय की कोण
पहिले दिव्या, येस और नो? Yes. हा, सिमरन? No. नो. मान्यता? Yes. येस. ओके, आसावरी? हर्या. Yes. नेहा पवार मीन्स कमलेश? Yes, miss. ओके, सिद्धांत? Yes, teacher. वेदांत? बोथ वेदांत. वी डोंट हॅव अ लॉट ऑफ टाइम. पटकन आन्सर देऊ शकता, अदरवाइज इट्स ओके. Yes. तर हा ठीक आहे वेदांत, ठीक आहे. ओके, तर आपल्याला जो क्वेश्चन विचारलाय ना की आपल्या बॉडीतले सगळे ऑर्गन्स जे आहेत ते आपल्याला युजफुल आहेत का, तर काही ऑर्गन्स आपले असे आहेत की ते आपल्याला युजफुल नाहीत. बरं, मग का बरं नाहीत? मग इव्होल्युशनमुळेच बरं का. मग काय झालं, इन ईच ऑफ द ऑर्गन्स युजफुल टू ऑर्गॅनिझम्स. मग आता बघा, मोस्ट ऑफ द ऑर्गन्स आर युजफुल टू ऑर्गॅनिझम्स. ॲट द सेम टाइम फ्यू ऑर्गन्स may be present now but they have lost their functions in the process of evolution. काही जे ऑर्गन्स अजून पण आपल्यामध्ये आहे. बरं, मला एक सांगा की पूर्वी आपण माकडासारखं होतो आणि त्या माकडासारख्या असल्यावर आपल्याला एक शेपूट होती. त्या शेपटीचं आता जर आपल्याला शेपूट असते तर आपल्याला त्या शेपटीचं काही काम आहे का? सगळ्यांच्या इमॅजिन करा, सगळ्यांना शेपूट आहे, त्याचं काही काम आहे का? नाही. जर ओके गुड. तर जर एखादी गोष्ट आपल्या कामाचीच नाहीये तर तुम्ही तुमच्या बॅग मध्ये तरी ठेवाल का? हा तर शरीराचा भाग आहे. जर तुम्ही तुमच्या बॅग मध्ये सुद्धा अनवॉन्टेड गोष्टी ठेवत नाही तर शरीरामध्ये सुद्धा इव्होल्युशन मध्ये ती गोष्ट नाहीशी झाली, कारण त्या गोष्टीचा यूज झालाच नाही. जसं बघा, आपल्या शरीरात अजून सुद्धा अपेंडिक्स नावाचा आहे. हा, तर तो अपेंडिक्स आहे ना, तो सुद्धा आपल्या शरीरात आहे, पण त्याचं आपल्याला काहीही गरज नाही. आता काय असतो रे हा अपेंडिक्स? मी खूप ऐकलं अपेंडिक्स त्याचं ऑपरेशन झालं आणि अपेंडिक्स काढून टाकलं. अरे का बरं, मग काय आहे ते? ओके, पुन्हा अजून तुम्ही बघाल. हा, येस, लार्ज इंटेस्टाइनचं पार्ट आहे. व्हेरी गुड. हा, कोणी आन्सर दिलं? व्हेरी गुड. ओके, ऍब्सोल्युटली राईट. हा, तर ते पण मी सांगते पुढे. पुन्हा आता आपण बघूया विजडम टीथ, म्हणजे ते अक्कलदाढ म्हणतो आपण. ती सुद्धा आपल्याला काही कामाची नाही आहे, पण काही कामाची नाही. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काही जे ऑर्गन्स आहेत ते आपल्याला आणि बॉडी हेअर्स ते सुद्धा आपल्याला काहीही कामाचे नाहीत. आता तुम्ही बघा, इथे अपेंडिक्स जो कोणता पार्ट आहे ना, हा पार्ट आहे. बरं, म्हणजे इथे लार्ज इंटेस्टाइनचा हा जो पार्ट आहे अपेंडिक्स नावाचा, तर तो म्हणजे तो काय काम करायचा? पूर्वी लागायचा, मग तो काय काम करायचा हे पण आपल्याला बघायचंय. व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स ऑफ आवर डायजेस्टिव्ह सिस्टम? आता पूर्वी बघाल की आपण भटकत राहायचो आपल्यासारखं. चला, आपली मम्मी मस्तपैकी आपल्याला शिजवून खायला देते. तसं काही नव्हतं पूर्वी की बसले, गॅस चालू केला, अन्न शिजवलं आणि चला घ्या, तुम्हाला आणून दिलं, चल सिद्धू जेवायला बस. असं नव्हतं बरं का तेव्हा. कच्च फळं, कंदमुळं जे असेल ते तसंच्या तसं खावं लागायचं. अरे मग आता एवढं कच्चे फुडूस खाल्ल्यावर आपल्या बॉडीमध्ये जे कच्च कुच कसं पण जाणार, तर त्याचं पचन व्हायला नको का? मग ते होण्यासाठी आपल्याला अपेंडिक्स. आता बघा, इथे मी वाचतेच आहे. द अपेंडिक्स इज अ वेस्टिजियल organ that was once used by our herbivores ancestors. एकदा म्हणजे तेव्हा तो वापरला जायचा, केव्हा आपले जे herbivores ancestors होते तेव्हा. It was found that in herbivorous vertebrates the appendix is comparatively larger and it helps. आता तो कुठे मदत करायचा ते बघा. In the digestion of tough herbivorous food such as the bark of tree. पूर्वी जे आपले ancestors होते ना, ट्रीचं बार्क सुद्धा खाऊन घ्यायचे. ते काही शिजवणं हे काही नव्हतं. मग बार्क म्हणजे माहिती तुम्हाला, एवढं पण एक्सप्लेन करायची गरज नाहीये. ओके, बार्क म्हणजे काय रे? साली. हा, ती झाडांचे जे साली असतात ना ते पण खाऊन घ्यायचे. आणि मग एवढं अवघड, एवढं टफ फूड जे आहे ते डायजेस्ट होण्यासाठी
आपल्याला हा पार्ट उपयोगाला, याच्यातून सिक्रेशन व्हायचं आहे का याचं. ओके, सो इट इज ऑल्सो सपोज टू बी अ स्टोअर हाऊस ऑफ गुड बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये म्हणजे हे काय होतं त्यावेळेला, स्टोअर हाऊस ऑफ गुड बॅक्टेरिया, आणि हे हेल्प करायचं आपल्याला डायजेशन साठी. आणि म्हणून मग हे तेव्हा अपेंडिक्सचं फंक्शन होतं. पण आता आपण शिजवून वगैरे खातो तर त्याचा उपयोग राहिलाच नाही, आणि हळूहळू हळू ते सुद्धा काय होणार, मग कमी कमी होत जाणार. हे क्वेश्चन्स कोणते आहेत बघा, वेट अ मिनिट. हा, हे जे क्वेश्चन्स आहेत आपण इथे, हा कुठे गेलं, ह्या क्वेश्चन्स विषयी. आता हे तुम्हाला कळलं, हा कळला. नंतर हा, आता व्हाय डिड द ह्यूज ॲनिमल लाईक डायनासोर बिकम एक्सटिंक्ट. म्हणजे का बरं ते गायब का झाले, कुठे गेले ते. उशीर, एक कंटाळा नाही ना आला. व्हाय डिड द ह्यूज ॲनिमल लाईक डायनासोर बिकम एक्सटिंक्ट. म्हणजे इन स्पाइट ऑफ द फॅक्ट दॅट द कॉज ऑफ फॉर डायनासोर एक्सटिंक्शन इज स्टील अ मायस्ट्री. अजूनपर्यंत मिस्ट्री म्हणजे काय, रहस्यमय. अजून पण ते रहस्यच आहे. पण काही इव्हेंट्स आहे की ते इम्पॉर्टंट रोल प्ले करतात, जसं गॅस सिपिंग अँड ॲश इव्हॉल्विंग फ्रॉम व्हॉल्कॅनोज सफोकेटेड मोस्ट. म्हणजे बहुतेक व्हॉल्कॅनो वगैरे याच्यामुळे सफोकेशन होऊन डायनासोर्स नष्ट झाले असेल, किंवा एंटायर पॉप्युलेशन ऑफ डायनासोर मे हॅव बीन वाईप्ड आउट ड्यू टू डिझीज. त्यांना काहीतरी आजार झाले असेल वगैरे. अर्थवर मेट्रॉइड्स वगैरे क्रॅश झालं असेल, ते गेले असतील, किंवा इनबॅलन्स फूड चेनमुळे सुद्धा हे होण्याची शक्यता आहे. ओके, अजून why are many species of animal and birds getting extinct. पुन्हा ते सांगितले की कशामुळे झालं असेल. animals and bird extinction may caused by natural occurrences such as काही calamities असतील, म्हणजे क्लायमॅटिक हिटिंग असेल, किंवा कूलिंग असेल, किंवा चेंजेस सी लेवल असेल, किंवा हॅबिटॅट पूर्ण डिस्ट्रक्शन झालं असेल, कशामुळे तरी फॉरेस्ट कट डाऊन झाल्यामुळे असेल. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय, हे मी तुम्हाला पाठवणार आहे जे एक्सटिंक्शन. हा, दिस इज द मेन कॉज अलॉंग विथ पोल्युशनमुळे पण झाले असू शकते, अँड ओव्हर फिशिंग ऑर हंटिंग, किंवा फिशिंग हंटिंगमुळे सुद्धा ह्या ज्या प्रजाती आहेत त्या नाश पावल्या असतील. तर जर समजलं नसेल तर ही व्हिडिओ पुन्हा बघा. थँक्यू.